युतीचे वारे महाराष्ट्रामध्ये वाहत आहे महायुतीचे वारे ज्या तुम्ही सर्वांनी जय भीम जय महाराष्ट्राचे नारे तुमच्यासाठी आहे उघडी आमची दारे तुमच्यासाठी आहेत आमची सर्वांची उघडी आहे दारे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आहे चमकणारे दोन तारे इथं खेडमध्ये एकत्र आलेले आहेत दोन रामदास भाई खेडमध्ये एकत्र आलेले आहेत दोन रामदास भाई मग करू नका तुम्ही जाण्याची घाई दोन एकत्र आलेले आहेत रामदास भाई करू नका तुम्ही जाण्याची घाई तुमच्या सर्वांची आहे RPI तुमच्या सर्वांची आहे RPI जशी असते दुधावरची साई आज इथे आपण सर्वजण कोकणाच्या सर्व 3 जिल्ह्यातून आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ज्या तालुक्याचं मला लागलं आहे वेळ ज्या तालुक्याचं मला लागलं आहे वेळ तो तालुका आहे रामदास भाई आणि योगेश भाईंचं खेळ योगेश भाई उभं करतायत या ठिकाणी विकासाचं असेल योगेश भाई या भागामध्ये उभं करतायत विकासाचं असेल म्हणूनच मी झालो आहे RPIचा हेड तर आजचा जो मेळावा आहे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष या देशातल्या सर्व जाती जमातींना एकत्र करणारा पक्ष अन्याय जरी सहन केलेला असला तरी देशासाठी बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक अत्यंत महत्वाचा माणूस देशासाठी लढत होता समाजासाठी तर लढत होता देशामधली विषमता नष्ट करण्यासाठी सातत्यानं रात्रभर जागत राहणारे बाबासाहेब आंबेडकर त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा मी कार्यकर्ता मी कधी पक्ष बदलला ना आलाही बदलले वेळेप्रमाणे मी आलाही बदलले त्यानंतर सारखं जे संघटन आहे ते संघटन रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी मला बरखास्त करावं लागलं आणि मी तुम्हाला सांगतो वेळ झाली तर मी देईन माझी जान वेळ झाली तर मी देईन माझी जान पण कुणाला बदलू देणार नाही माझ्या बाबांचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणं एरिया गवाड्याचं काम नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदललं तर या देशामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं वातावरण तयार होऊ शकेल नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांना मी एवढंच सांगतो ज्या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही 1952च्या निवडणुकीमध्ये तुम्ही हरवलं लोहगड मतदारसंघामध्ये 1954च्या निवडणुकीमध्ये भंडाऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना याच लोकांनी हरवलं ती काँग्रेस जी आहे ती काँग्रेस म्हणते की हे संविधान बदलणार आहे ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे ज्या नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकांची कामं अपूर्ण केलेली आहेत
हिंदुनीची जागा द्या द्या म्हणून गेली 20-25 वर्ष सातत्यानं आंदोलन होत होतं, पण काँग्रेसने तिकडे लक्ष दिलं नाही. काँग्रेसला सर्वांची मतं मिळत होती, काँग्रेसला सत्ता मिळत होती, काँग्रेसला फिकीर नव्हती दलितांची, काँग्रेसला फिकीर नव्हती बाबासाहेब आंबेडकरांची. ज्या काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं कधीच आठवलं नाही, ज्या काँग्रेसला 60-70 साल सत्तेमध्ये असताना बाबासाहेबांचा फोटो ज्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या ठिकाणी चर्चा झाली, त्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याची आठवण त्यांना झाली नाही. ती काँग्रेस, ते राहुल गांधी जी हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन सांगतायत की संविधान हे बदलणार आहे, संविधान हे बदलणार आहे. या देशाचं संविधान कुणाला बदलता येणार नाही. या देशाचं संविधान बदलण्यासारखं अजिबात नाही, ते मजबूत करण्यासारखं आहे. देशाला प्रत्येक माणसाला न्याय देणारं संविधान आहे. आपल्या देशामध्ये बांगलादेशचं संविधान नाही, आपल्या देशामध्ये पाकिस्तानचं संविधान नाही, आपल्या देशामध्ये संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, त्यांच्या कष्टाने लिहिलेलं संविधान आहे. बाबासाहेब आंबेडकर रात्र जागत राहिले, आपल्या शरीराकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. देशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शरीर उद्ध्वस्त त्यांचं झालं. आणि अजूनही बाबासाहेब आंबेडकर 15-20 वर्ष आपल्यामध्ये राहू शकत होते. ते जर राहिले असते तर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते. बाबासाहेब आंबेडकर गोरगरिबांसाठी काम करत होते, दलितांवरच्या अन्यायाच्या संबंधामध्ये भूमिका मांडत होते. आणि आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की योगेश कदम यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अंबडवी नावाचं बाबासाहेबांचं गाव आहे. पूर्वीचा दापोली तालुका आणि आताचा मंडणगड तालुका. आणि योगेश भाई तुमचा मतदारसंघ फार मोठा आहे आणि तुमच्या मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीशी आहे, जय भीम आहे आमच्या गाठीशी. मग का राहणार नाही आम्ही तुमच्या पाठीशी? आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी एकदा गेलो होतो. मांजऱ्यांकडे राहायला आलो होतो. मला असं वाटलं की बाळासाहेब हे याच भागामध्ये राहतात आणि बाळासाहेबांचा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना पुष्पगुच्छ द्यावं म्हणून त्या ठिकाणी गेलो. आणि बाळासाहेबांनी जवळजवळ 1.5 तास माझ्याशी चर्चा केली. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे, शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, माझी भूमिका आहे. बाबासाहेबांच्या बद्दल मला प्रचंड प्रेम आहे. माझे वडील प्रबोधनदार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते. माझ्याबद्दल गैरसमज कोणी केला असेल, पण मी बाबासाहेब आंबेडकरांचा चाहता आहे. तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. तुम्ही काँग्रेस सोबत असल्यामुळे त्याला सत्ता मिळते आणि आम्हाला सत्तेपासून बाहेर राहावं लागतं. पण बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करायचं असेल तुम्ही आमच्या सोबत या. आणि मी सर्व महाराष्ट्रातल्या विचारवंतांशी, पत्रकारांशी, कार्यकर्त्यांशी, अनेक वेगवेगळ्या क्षेत्राच्या लोकांशी मी चर्चा केली. सर्वांनी मला सांगितलं की बाळासाहेबांच्या प्रस्तावावर विचार करायला हरकत नाही. राजकारणामध्ये धाडसी निर्णय घ्यायचे असतात आणि पॅन्थरच्या मुवमेंटमधून मी आलेलो असल्यामुळं मला विश्वास होता की जो मी निर्णय घेईन त्या निर्णयाच्या पाठीमागे नक्की समाज येणार आहे. आणि जवळजवळ 8 महिन्यानंतर मी बीएमसीच्या निवडणुकीमध्ये 2012 मध्ये शिवशक्ती भीमशक्तीचा निर्णय घेतला. शिवसेना, भाजप, आरपीआय आम्ही एकत्र आलो. पूर्वी भाजप शिवसेनेला युती म्हणायची, आम्ही आल्यानंतर महायुती झाली. पण सध्या 3 मित्र सगळे एकत्र आल्यामुळं आमचं कुठं नाव येत नाही. म्हणजे आरपीआय आहे की आरपीआय नाव येत नाही. शासन आपल्या दारी आणि आम्ही असतो आमच्या घरी.
म्हणजे रिपब्लिकन पक्ष आल्यानंतर महायुती झालेली लक्षात ठेवलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी. आमचा पक्ष छोटा पक्ष आहे, पण आमचा पक्ष जो आहे कुणाला निवडून घ्यायचं, कुणाला हरवायचं हे काम आमच्याकडे आहे. ज्यांच्या बरोबर मी जातो त्यांना सत्ता मिळते आहे. गेल्या 30 वर्षाचा अनुभव आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. थोडासा आमच्यामध्ये गट जेव्हा आमचे गौतम सोनवणे म्हणाले की 56 गट एवढे नाही आहे, पण गट आमच्यामध्ये किती असू द्या, पण हा पट्ट्या मात्र हा दिल्लीपर्यंत पोहोचणारा निष्ठाच आहे. सांगायचं होते एवढाच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सत्तेपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते, त्यांना सत्ता मिळाली की मला मिळते, आणि मला मिळाली नाही की त्यांना मिळत नाही. त्यामुळे बार्गेनिंग पॉवर जी आहे, बार्गेनिंग मतदारांची संख्या जी आहे ती आपल्याकडे आहे. आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कधी सोडणारा माणूस नाही. माझ्या हातामध्ये झेंडा आहे निळा, माझ्या हातामध्ये नेहमीच असतो झेंडा निळा, म्हणून त्यांच्या पोटात उठत असतो गोळा. मी निळा झेंडा कधी सोडत नाही. निळा झेंडा माझा आहे, निळा आणि भगवा तर एकत्र आलेला आहे. भगवा आणि निळा. आणि आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याबद्दल आम्हाला आदर आहे. आपला जो भगवा आहे तो भगवा आमच्या बुद्धाच्या काळापासून भगवा रंग आमचा आहे. आमच्या सगळ्या भिकूंचा जो शिवराचा रंग आहे तो भगवा आहे. गौतम बुद्ध एक क्षत्रिय समाजाचे होते. गौतम बुद्ध यांनी फार मोठी सामाजिक शांतीची क्रांती केलेली आहे. त्या गौतम बुद्धाच्या विचाराला मानणारे आम्ही लोक आहोत. शिवाजी महाराजांना मानणारे आम्ही लोक आहोत. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याच्या अगोदर सुद्धा प्रत्येक सभेमध्ये आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे. प्रत्येक सभेमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आम्ही लावलेला आहे. आणि फार मोठी क्रांती झाली ती ही शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यानंतर. या शिवसैनिकांचं आमचं तो पटत नव्हतं. आम्ही एकमेकांकडे वाकड्या नजरेनं पाहत होतो. पण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यानंतर गावागावात वातावरण बदललं. गावागावातले शिवसैनिक जय भीम म्हणू लागले. आणि जय भीम आणि जय महाराष्ट्राचा संगम झाला. आणि या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं आहे. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष शिवसेना भाजप सोबत राहिला आणि आपल्याला सत्ता मिळालेली आहे. आता एकनाथ शिंदे आलेले आहे, अजितदादा आलेले आहे, आरपीआय तुमच्या सोबत आहे, इतर आपले पक्ष आहे. आता जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये चाललेला आहे मुख्यमंत्री कोण. माननीय उद्धवजी म्हणतात अगोदर नाव जाहीर करा. शरद पवार म्हणतात की आम्हाला इंटरेस्ट नाही. पवार साहेब म्हणतात आम्हाला इंटरेस्ट नाही. काँग्रेस म्हणते की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. तुम्ही भांडत बसा. आपापसामध्ये तुम्ही भांडत बसा. आणि यावेळेला संविधानाचा मुद्दा अजिबात चालणार नाही. खोटं बोलून मतं मिळवून हे अजिबात यावेळेला होणार नाही. यावेळेला विकासाचा मुद्दा नक्की लोकांच्या मनामध्ये आहे. विकास झालेला आहे पण कोकणाचा विकास झाला पाहिजे. माननीय नितीन गडकरी यांनी देशातले अनेक नॅशनल हायवे चांगले बनवले, पण गोव्याचा रोड मात्र सारखे कॉन्ट्रॅक्टर बदलत आहेत. आणि हा रोड होण्यासाठी मात्र फार वेळ लागलेला आहे. बराच वेळ लागला हा रोड होण्यासाठी. लवकर हा रोड होणं अत्यंत आवश्यक आहे. मी नितीन गडकरींना सांगणार आहे. आणि मी आज बायरोड येणार होतो.
पण मला सांगण्यात आलं की रोड खराब आहे म्हणून. पण हा रोड जो आहे, हा रोड लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे, चांगलं होणं अत्यंत आवश्यक आहे. मुंबईपासून हजारो लाखो लोक कोकणामध्ये जातात आणि कोकणामधला अत्यंत महत्वाचा रोड आहे. गोव्याला जाताना 99% सगळा कोकण यामध्ये येतो. मला वाटतं तो आपल्या मालवणच्या नंतर आपल्या सावंतवाडी नंतर पुढे लगेच गोवा लागतो. त्यामुळे कोकणाच्या विकासासाठी हा रोड होणं अत्यंत आवश्यक आहे. रेल्वे झाली, कोकण रेल्वे तर झालेली आहे, पण कोकणवासियांचे जे अनेक प्रश्न आहेत, बेदखल कुळांचा प्रश्न आहे, गाळाणपडी जमिनीचा प्रश्न आहे, फळबागांना प्राधान्य देण्याच्या संबंधाचा प्रश्न आहे, आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला मिळणारा जो निधी आहे तो निधी जास्तीत जास्त आणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आज आनंदाची गोष्ट ही आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे या ठिकाणी सभागृह होणार आहे, त्यासाठी माननीय योगीजींच्या फंडातून त्यांनी पैसे आणलेले आहेत. 3.5 कोटीचं भव्य मोठा असा पद्धतीचं स्मारक होणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा चांगला पुतळा होणार आहे. पुतळा तर आहे, म्हणजे पुतळा आहे त्या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण होणार आहे. आणि त्याच्या बाजूला जो तलाव आहे, या तलावासाठी सुद्धा सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपये रामदासभाई म्हणाले. 5 कोटी ना, 5 कोटी रुपये जे आहे, 5 कोटी रुपये हे राज्य सरकारकडून मिळणार आहे. आणि माननीय एकनाथजी शिंदे आणि रामदासभाई हे अत्यंत जवळचे मित्र आहे. जर एकनाथ शिंदेजी आणि रामदास कदम जर असतील चांगले मित्र, तर मग का बदलणार नाही खेळचं चित्र? त्यामुळं खेळ का न्याय देण्यासाठी. आणि योगेशजी एकदा इथे निवडून आलेले. रामदासभाई आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, आपण सुद्धा सभागृहामध्ये असलं पाहिजे. मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या वेळेला आता MLCचा मुद्दा पुढे येणार आहे, 12 स्वीकृत जे सभासद आहे त्यांची नेमणूक होणार आहे, त्याच्यामध्ये आपला नंबर नक्की लागणार आहे. आपला नंबर लागता लागता एखादा आमच्या माणसाचा नंबर लावा. रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीचे आहे. आम्हाला काही मिळालं नाही मिळालं तरी आम्ही शांत असतो. आम्हाला अनेक वेळेला अडचणी माहिती असतात. आपल्याकडे अनेक लोकांची जास्त संख्या आहे. मी तयार केलेले कार्यकर्ते सत्तेसाठी तयार केलेले नाही, आंबेडकरी मुवमेंट मजबूत करण्यासाठी तयार केलेले माझे कार्यकर्ते आहेत. त्यांना सत्तेत नाही मिळालं तरी सुद्धा ते माझ्या पाठीचे आहे. माझा पक्ष रिपब्लिकन बाबासाहेबांचा पक्ष मी सगळ्या देशामध्ये वाढवलेला आहे. अंदमान निकोबार असो, लक्षद्वीप असो, नागालँड असो, आसाम असो, मेघालय असो, मिझोराम असो, अरुणाचल प्रदेश असो, सिक्कीम असो, आणि साऊथ इंडिया, नॉर्थ इंडियामध्ये सगळ्या ठिकाणी माझा पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा सगळ्या देशामध्ये फडकवण्याचं काम केलेलं आहे. आणि माननीय नरेंद्र मोदीजींना माहिती आहे की माझ्या पक्षाचा एक सुद्धा लोकसभेमध्ये खासदार नाही, तरी सुद्धा माझा नंबर मंत्रिमंडळामध्ये लागलेला आहे. मोदीजी 3ऱ्या वेळेला प्रधानमंत्री झालेले आहेत, मी सुद्धा 3ऱ्या वेळेला मंत्री झालेलो आहे. 4थ्या वेळेला की होतीच्या वेळेला मी होणारच आहे, आणि 5व्या 6व्या वेळेला सुद्धा मी होणार आहे. ठीक आहे, मंत्रिपदाचा विषय नाही आहे. आम्ही मात्र देशासाठी काम करणारे लोक आहोत. नरेंद्र मोदीजी विकास पुरुष आहे. विकासासाठी विचार करून निर्णय घेणारे अशा पद्धतीचे नरेंद्र मोदीजी आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे. संविधानाबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे. संविधान बदलणे कोणाच्या हातात अजिबात नाही. आणि एखादा नवीन कायदा केला म्हणजे संविधान बदललं असं नाही, कायद्यामध्ये अमेंडमेंट केली म्हणजे संविधान बदललं असं नाही. आणि संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये कोणालाच कसलाही बदल करता येणार नाही.
आणि त्यामुळे आज या ठिकाणी कोकणवासियांचा मेळावा होतो आहे. प्रकाश मोरे हे आमचे अत्यंत कांतरपासूनचे अत्यंत जुने कार्यकर्ते आहेत. ते बौद्ध जैन पंचायत समितीचे पदाधिकारी आहेत, ते आपले नेते आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा मेळावा होतो आहे. रामदासभाई कदम आजच्या मेळाव्यावर उपस्थित आहे आणि त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. अत्यंत संघर्षशील असणारे अशा पद्धतीचे नेते आहेत. शिवसेनेला वाढवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे तुम्हाला शिवसेना वाढवण्यामध्ये रामदास भाईंचा फारच मोठा आहे वाटा. शिवसेना महाराष्ट्रामध्ये वाढवण्यामध्ये, कोकणामध्ये वाढवण्यामध्ये रामदास भाईंचा फारच मोठा आहे वाटा. पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी काढून टाकतो महाविकास आघाडीचा काटा. त्यामुळे आपण फार मोठं चांगलं काम केलेलं आहे. योगेशला पण तयार केलेला आहे. योगेश अत्यंत ऍक्टिव्हपणे काम करतो आहे आणि हा मतदारसंघ कोकणामध्ये सर्वात मोठा मतदारसंघ आहे. म्हणजे खेड आहे, अर्धा खेड आहे, दापोली आहे, मंडणगड आहे, 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे. तर या ठिकाणी आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे गौतम सोनवणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सिद्धार्थ कासारे, चंद्रकांता सोनकांबळे, अभया सोनवणे, दादा मर्चंडे, राहुल डाळिंकर, डॉक्टर विजय मोरे, सुशांत सपकाळ, उषा रामलू, रमाकांत जाधव, सुमित मोरे, डॉक्टर प्रकाश शेंडगे, नरेंद्र गायकवाड, नागसेन कांबळे, प्रीतम रुके, अजित कदम, वीर मोहिते, राहुल जाधव, अमित कांबळे, सचिन मोहिते, त्यांचे दुसरे 2 बंधू अमित तांबे, आदेश मर्चंडे. आदेश आज वाढदिवस आहे, त्याला मी शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की मी तुझ्या दुश्मनांचा नेहमीच करत राहीन सामना. मी तुझ्या दुश्मनांचा आदेश करत राहीन सामना. आणि आज मी तुला देतो वाढदिवसानिमित्त शुभकामना. तुला शुभकामना देतो. या ठिकाणी प्रभाकर कांबळे आहेत आणि सर्व इतर कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपण सगळे एवढा पाऊस असताना इथं आलात त्याबद्दल आपलं सगळ्यांचा हार्दिक आभार करतो आणि आम्ही आपल्यासोबत आहोत एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.